ओके. सो वेलकम टू ऑल इन मॅच्युअर इंजिनिअरिंग युट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर 2024 पॅटर्नचा जो इंजिनिअरिंग फिजिक्स आहे, ओके, तर तो त्याच्यातले युनिट नंबर 1, 2, 3, 4 यातले काही IMP मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहे, जेणेकरून एंड सेमिस्टरमध्ये तुम्हाला 70 पैकी 50 प्लस नाही का फिजिक्समध्ये भेटतील मार्क्स. ओके, त्यासाठी आपण काही IMP क्वेश्चनचा डिस्कशन करणार आहे, जे बेसिकली मोस्ट ऑफ दी तर थेरी आहे, त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे. ओके, तर पहिला आहे आपला युनिट नंबर 1, फंडामेंटल्स ऑफ फोटॉनिक्स. ओके, तर फंडामेंटल्स जे आहेत, तर त्याच्यावरती बेस्ड मी तुम्हाला क्वेश्चन बँक प्रोव्हाइड करतोय. तर याच्यामध्ये पहिल्यांदा तुमचं आहे डिफाईन द फॉलोविंग टर्म्स. हा बेसिकली 1 मार्काला म्हणजे इच टर्म्स 1 मार्काला असा क्वेश्चन भेटला जाईल तुम्हाला. ओके, तर याच्यामध्ये लेझर म्हणजे काय? ओके, डिफाईन लेझर. आता लेझरची डेफिनेशन तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे याच्यामध्ये. ओके, हे जे पण डिफाईन 1-2 मार्काचे आहे त्याच्यामध्ये डेफिनेशन कंपल्सरी तुम्हाला लिहायचं आहे. ओके, त्यानंतर आहे इंड्युस्ड ॲब्सॉर्प्शन, त्यानंतर आहे स्पॉन्टेनियस इमिशन. ओके, त्यानंतर आहे ग्राउंड स्टेट, एक्साइटेड स्टेट. ओके, मेटास्टेबल स्टेट, पॉप्युलेशन इन्व्हर्जन, ऑप्टिकल, ऍक्टिव्ह सेंटर, ऍक्टिव्ह मीडियम, ओके, पंपिंग. तर हे जे डेफिनेशन आहे, तर हे तुम्हाला डेफिनेशन याचे प्रिपेअर करून जायचे एंड सेमिस्टर एक्झाम मध्ये. ओके, आणि सर्वात महत्वाचा म्हणजे डिफाईन लेझर. ओके, लेझर म्हणजे काय आहे, स्टेट देअर कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, तर त्या लेझरचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे ते तुम्हाला डिफाईन करायचे. तर हा सुद्धा 3 मार्काला येऊ शकतो क्वेश्चन. ओके, मी मार्क सुद्धा मेन्शन केले त्याच्यामध्ये. त्यानंतर डिफरन्शिएट बिटवीन बिटवीन द स्पॉन्टेनियस आणि सॉरी, तुमचा क्वेश्चन नंबर 3 आहे तो एक्सप्लेन द ऑप्टिकल रेझोनंट कॅव्हिटी अँड द पॉप्युलेशन इन्व्हर्जन. ओके, तो पॉप्युलेशन इन्व्हर्जन आहे त्याच्यावरती सुद्धा आहे. तर तो सुद्धा तुम्हाला 3 मार्काला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर जो डिफरन्शिएट आहे स्पॉन्टेनियस आणि ओके, इमिशनचा, तर तो तुम्हाला डिफरन्शिएट करून जायचा आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे CO2 लेझर व्हेरी, व्हेरी IMP आहे. ओके, ज्याला मी स्टार करतोय समजा, तर तो व्हेरी, व्हेरी IMP आहे तुम्हाला. ओके, ओके. जे पण तुम्हाला मी डबल टिक किंवा स्टार करतोय तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जो CO2 लेझरचा आहे त्याचं डायग्राम, कन्स्ट्रक्शन, वर्किंग खूप IMP आहे. मोस्ट ऑफ दी दर सगळ्या इयरला हा तुम्हाला पाहायला मिळतो. ओके, ओके. त्यानंतर हा हॉलोग्राफी म्हणजे काय आणि त्याचं रेकॉर्डिंग आणि हा सर्वात IMP. ओके, स्टार करतोय कारण की हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सो हा PPT वर्ल्डमध्ये असल्यामुळे स्टार प्रॉपर होत नाही. जिथं पण मी डार्क जास्त करतोय तो क्वेश्चन तुम्हाला करून जायचं का तर मोस्ट IMP व्हेरी व्हेरी IMP आहे. ओके, जर वरचा क्वेश्चन केला तर तुम्हाला हा क्वेश्चन पण येऊन जाईल. खूप इझी आहे. डिफरन्शिएट बिटवीन द हॉलोग्राफी आणि फोटोग्राफी. ओके, तो सुद्धा खूप इझी आहे. CO2 लेझर वर जो मी क्वेश्चन सांगितलाय तोच क्वेश्चन इथं आहे. फक्त याचा ॲडव्हांटेज डिसएडव्हांटेज अगेन लेझर आणि फोटोग्राफी ब्रीच एक्सप्लेन करायचं त्याचं मेडिकल इन आणि इंडस्ट्रीमध्ये आणि एज्युकेशन अँड द डाटा स्टोरेजमध्ये खूप इझी आहे. हा सुद्धा IMP आहे. प्रत्येकमध्ये मी 10-12 क्वेश्चन मोस्ट ऑफ द IMP देतोय. तुम्हाला तेच प्रिपेअर करून जायचे आहेत. ओके, त्यानंतर आहे डिफाईन द फॉलोविंग टर्म्स. हे परत नाही का डेफिनेशन, क्रिटिकल अँगल, एक्सेप्टन्स अँगल, एक्सेप्शन कोन, ऑप्टिकल फायबर. ओके, तर याचे डेफिनेशन तुम्हाला प्रिपेअर करून जायचं आहे. त्याचं नोटेशन काय आहे किंवा फॉर्म्युला माहीत असेल तर ते लिहायचं आहे. देन सर्वात महत्त्वाचं ऑप्टिकल फायबर आणि त्याचं नाही का जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. खूप IMP आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यानंतर स्टेट द फॅक्टर फॉर द ओके, द लॉसेस ऑफ द ऑप्टिकल फायबर. तर ऑप्टिकल फायबरचे जे लॉसेस आहे सो सुद्धा खूप इम्पॉर्टंट आणि IMP आहे. ते सुद्धा तुम्हाला प्रॉपर प्रिपेअर करून जायचे आहेत. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 13 आहे डिफरन्शिएट बिटवीन इंडेक्स आणि ग्रॅडेड इंडेक्स फायबर. ओके, सो हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये 4, 5 आणि 6 मार्काला क्वेश्चन तुम्हाला खूप बघायला मिळतील. ओके, त्यानंतर आहे कम्युनिकेशन जे मेथड आहे ऑप्टिकल फायबरची ती. देन प्लॉट द व्हेरियस वेव्हलेंथ विथ द डायग्राम. ओके, वेव्हलेंथ जे आहे ते तुम्हाला हे करायचं. तर हा झाला अबाउट युनिट नंबर 1. ओके, तर हे युनिट नंबर 1चे काही IMP पॉइंट्स आहेत जे तुम्हाला नाही का प्रिपेअर करून जायचे फॉर द एंड सेमिस्टर एक्झामिनेशनसाठी. ओके, तर तुमचा सेकंड नंबर युनिट आहे क्वांटम फिजिक्स. हा सर्वात संबट आपण डिफिकल्ट म्हणू शकतो का तर काही गोष्टी याच्यामध्ये जरा लॉजिकली आहेत. काही वेळेस तुम्हाला खूप असं त्याला नाही का चांगली स्टडी करणं गरजेचं आहे. सो ह्या युनिट खूप महत्त्वाचा आहे.
म्हणजे तुम्हाला याचा फ्युचरमध्ये पण खूप यूज होईल आणि खूप जरा कॉम्प्लेक्स सुद्धा आहे, म्हणजे अवघड म्हणू शकता आपण. बट केल्यानंतर तुम्हाला खूप सोपं वाटेल. ओके. त्यानंतर जो हा फर्स्ट आहे स्टेट द जो हा हायपोथेसिसचा डेरिव्हेशन आहे, हा सर्वात महत्वाचा आहे. ओके. तर हा हायपोथेसिसचा डेरिव्हेशन तुम्हाला करायचा आहे. ओके. तर ब्रॉग्लिया जो हायपोथेसिस आहे, हे हायपोथेसिस म्हणजे काय आणि त्याचं डेरिव्हेशन काय ते तुम्हाला करायचं आहे. आणि डी ब्रोग्लिया हायपोथेसिस जे आहे त्याचं सुद्धा तुम्हाला डेरिव्हेशन करायचं आहे. कारण की त्याच्यामध्ये म्हणजे कायनेटिक एनर्जी, इलेक्ट्रॉन आणि पोटेन्शियल डिफरन्स जे टर्म्स आहेत तुमचे, त्याच्या बेस्ड सुद्धा त्याचे 3 क्लासिफिकेशन सर्वात इझी डेरिव्हेशन आहे या युनिटमधला आणि या सब्जेक्टचा सुद्धा. ओके. तर ते करून जायचं आहे. त्यानंतर मॅक्स बॉर्न जे फिजिकल त्याचे इंटरप्रिटेशन आहे ते खूप आय-एम-पी आहेत. ते करून जायचे आहेत. मी 3 मार्काला दिलाय. मे बी ते 4-5 ला सुद्धा येऊ शकतं, लक्षात घ्या. ओके. खूप आय-एम-पी आहेत. हे क्वेश्चन तुम्हाला करून जायचे आहेत. मॅथेमॅटिकल कंडिशन फॉर द साय फंक्शन खूप इम्पोर्टंट आहे. ओके. म्हणजे वेव्ह फंक्शन जो आहे ज्याला सायने आपण डिनोट करतो तो सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. जो स्कॉर्डिनर जो वेव्ह इक्वेशन आहे, ओके, जो सायच्या टर्म मध्येच आहे, तो वेव्ह इक्वेशन आहे का, तो तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. देन ब्रॉग्लीज हायपोथेसिस वर डी ब्रॉग्लीज हायपोथेसिसचे मी तुम्हाला डेरिव्हेशन वगैरे सांगितले. इथं डी ब्रॉग्ली हायपोथेसिसचा आहे. ओके. तर हा इन इन टर्म्स ऑफ द टाइम इंडिपेंडेंट वेव्ह इक्वेशन मध्ये आहे तो डेरिव्हेशन. याच्यामध्ये जवळपास एक 5 ते 6 डेरिव्हेशन आहे छोट्या-छोट्या. तर त्या डेरिव्हेशन तुम्हाला करून जायचे. यातले 1-2 डेरिव्हेशन तर 100% येणार आहेत. ओके. त्यानंतर आहे हा इंडिपेंडेंट जो टाईमवरचा वेव्ह इक्वेशन आहे तो डिराईव्ह करायचा आहे तुम्हाला. सर्वात आय-एम-पी म्हणू शकता, इम्पॉर्टंट आहे. देन एनर्जी पार्टिकल फॉर द एन्क्लोज्ड वन डायमेन्शनल जो आमच्या वेळेस होता म्हणजे 2-3 वर्षाखाली. तर आम्हाला हा विचारला गेला होता डी ब्रॉग्लीज हायपोथेसिसचा. देन त्यानंतरनं सेकंड आहे तो वेव्ह इक्वेशन वाला तो. आणि हा रिजिड जो बॉक्स आहे क्लोजेड म्हणजे इन्फानाइट पोटेन्शियल वेलसाठी फॉर द पार्टिकल एन्क्लोज साठी वन डायमेन्शन रिजिड बॉक्समध्ये. तर याच्यासाठी आम्हाला हा विचारला गेला होता. ओके. तर हा आय-एम-पी आहे. त्यानंतर आहे हा वेव्ह इक्वेशन जो मी ऑलरेडी तुम्हाला आत्ताच सांगितलं. त्याच्यानंतर आहे की जो तुमचा इन्फानाइट पोटेन्शियल जो वेल ऑब्टेन्ड एक्सप्रेशन आहे, तो नॉर्मलाइज्ड वेव्ह फंक्शन आणि प्रोबॅबिलिटी डेन्सिटी याच्यासोबत काय रिलेशन शो करतो, त्याचा एक एक्सप्रेशन आहे. तो एक्सप्रेशन सुद्धा खूप आय-एम-पी आहे. ओके. सो ते सुद्धा तुम्ही प्रिपेअर करून जायचंय. त्यानंतर ड्रॉ द रिप्रेझेंटेशन ऑफ द वेव्ह फंक्शन अँड इट्स प्रोबॅबिलिटी डेन्सिटी जे आहे त्याचा ग्राफचा जो म्हणजे वेव्ह फंक्शन त्याचा प्रोबॅबिलिटी डेन्सिटी त्याचा रिलेशनचा एक ग्राफ आहे. तो ग्राफ तुम्हाला करून जायचा आहे. खूप आय-एम-पी इम्पॉर्टंट आहे. ओके. सो तो ग्राफ तुम्हाला करून जायचा आहे. तो सो आय-एम-पी आहे तो. त्याच्यानंतरनं टनेलिंग इफेक्ट म्हणजे काय आणि त्याचा रोल काय आहे अल्फा डिके आणि एस-टी-एम मध्ये तो सुद्धा आय-एम-पी आहे. देन सर्वात त्यानंतर क्वांटम कॉम्प्युटिंग म्हणजे काय आणि त्याचं नाही का जे टर्मिनॉलॉजी आहेत म्हणजे सुपरपोजिशनच्या टर्ममध्ये वगैरे. ओके. तर ते तुम्हाला प्रिन्सिपल त्याचा नाही का एक्सप्लेन करायचं आहे. डिफरन्शिएट बिटवीन द क्लासिकल अँड द क्वांटम कॉम्प्युटिंग तो आणि ॲप्लिकेशन ऑफ द क्वांटम कॉम्प्युटिंग. ओके. तर हा झाला युनिट नंबर 2 चे काही आय-एम-पी क्वेश्चन. तर हे मी जवळपास प्रत्येक युनिटमध्ये 10-15 क्वेश्चन देतोय. स्मॉल, स्मॉल क्वेश्चन आहेत ते. कदाचित असं होऊ शकतं, की 2-3 प्रश्न म्हणून एक मोठा 5 ते 6 मार्काला सुद्धा बनू शकतो. ओके. मी जेवढे मार्क दिलेत तेवढ्याच मार्कला येईल असं नाही. बट आय-एम-पी क्वेश्चन आहेत ते करून जावा. येतील तर 100% यातलेच तुम्हाला क्वेश्चन. याच्या पलीकडे नवीन कुठलाच क्वेश्चन तयार होणार नाही. ओके. त्यासाठी चांगला प्रिपेअर करून जावा. ओके. तर हा झाला युनिट नंबर 2 चा. त्यानंतर आपण बघूया युनिट नंबर 3. तर हा आहे युनिट नंबर 3 वेव्ह ऑप्टिक्स. जो आपला 11वी म्हणजे 11th-12thचा जसा वेव्ह ऑप्टिक्स होता त्याच प्रकारे आहे. याच्यामध्ये म्हणजे डेफिनेशन, डेरिव्हेशन सुद्धा आहे. काही 2-3 डेरिव्हेशन खूप इम्पोर्टंट आहे. ते सुद्धा तुम्हाला करायचे आहेत. तर डिफाईन्ड टर्म्स जे आहेत, हे टर्म्स तुम्हाला नाही का करून जायचे आहेत. यातले नाही का 3-4 तुम्हाला एकाच क्वेश्चनमध्ये येतील 4-5 मार्काला. ओके. तर हा खूप इम्पोर्टंट आहेत. हे तुम्हाला नाही का डिफाईन जे आहे ते फॉलोइंग ते करून जायचे. ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिफ्लेक्टेड रे जे आहे फ्रॉम द युनिफॉर्म थिकनेससाठी त्याचा डेरिव्हेशन आहे. तो डेरिव्हेशन इम्पोर्टंट आहे. ओके. त्यानंतर एक्सप्रेशन फॉर द पाथ डिफरन्स रिफ्लेक्टेड लाईट फॉर द फिल्म फॉर युनिफॉर्म त्याच्यासाठी एक डेरिव्हेशन आहे. ओके. कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिकन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स फॉर द डेरिव्हेशनची जी कंडिशन आहे त्यासाठी. तर हा सुद्धा एक इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे. त्याच्यानंतर आहे स्टेट द डिफरन्स फॉर द थिन फिल्म द नॉन युनिफॉर्म थिकनेस. ओके. तर हा सुद्धा डेरिव्हेशन आहे. जो तुम्हाला थिन फिल्मशी रिलेटेड एखाद दुसरं डेरिव्हेशन 100% बघायला भेटणार आहे. ओके. त्यानंतर आहे
हा थीम झाला. त्यानंतर ना आहे तुमचा सुटेबल तुम्हाला काय करायचं आहे, अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग आहे. हो, हा आमच्या वेळेस आला होता अँटी रिफ्लेक्टिंगचा आणि ह्याचा एक आला होता. थिन फिल्मचा जो युनिफॉर्मचा डेरिव्हेशन आहे ना, तो आला होता. ओके, तर हे सुद्धा आय-एम-पी आहेत. प्रिन्सिपल ऑफ इंटरफरन्स ऑफ द अँटी रिफ्लेक्शन कोटिंग. ह्याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम काढायची आहे त्याची आणि त्याचा निकट स्मॉल डेरिव्हेशन आहे थिकनेसच्या टर्ममध्ये तो डिराईव्ह करायचा आहे. ओके, जो पण डेरिव्हेशन येऊ दे त्याच्यामध्ये तुम्हाला डेरिव्हेशनमध्ये डायग्राम प्रूव्ह करायचंय आणि त्या तुम्ही त्यात थीटा घेताय, एखादा अँगल घेताय, काय घेताय, त्याला काय म्हणतात ते तुम्हाला डिफाईन करणं गरजेचं आहे. ओके. प्रूव्ह द ओके. प्रूव्ह द लॉ ऑफ मोलस. ओके. तो जो लॉ आहे तो तुम्हाला स्टेट करायचा आणि प्रूव्ह करायचा लॉ सुद्धा. ओके. डिफरन्शिएट ऑर्डिनेट अँड एक्स्ट्रा ऑर्डिनेट जे टर्म्स आहेत डबल रिफ्रॅक्शनच्या टर्ममध्ये ते तुम्हाला करायचंय. ओके. हायजिन्स थेअरी आहे फॉर द डबल रिफ्रॅक्शनसाठी. हा सुद्धा खूप आय-एम-पी आहे. एल-ई-डी सुद्धा आमच्या वेळेस आला होता आणि हायजिन्स थेअरी सुद्धा आला होता. खूप आय-एम-पी आहे. देन त्यानंतर आहे पोलरायझेशन फॉर द मूव्ही प्रोजेक्ट आणि रेकॉर्डिंगसाठी आपण यूज करतो. तर त्याचा यूज कसा आहे ते सांगायचं आहे. इंजिनिअरिंग ॲप्लिकेशनमध्ये पोलरायझेशन कसं आहे ते म्हणजे पोलरायझेशनचं तुम्हाला ॲप्लिकेशन आणि त्याचं एक्सप्लेनेशन हे करायचं आहे. तर हे होतं ऑल अबाउट युनिट नंबर 3. बघा युनिट नंबर 1-2 ईझी आहेत. म्हणजे फिजिक्स खूप ईझी आहे त्याप्रमाणे. फक्त तुम्हाला डेरिव्हेशन त्याचे न्यूमेरिकल सोबत तुम्हाला करावं लागणार आहे. ओके. त्यानंतर आपण बघूयात युनिट नंबर 4. ओके. त्यानंतर आपला लास्ट युनिट आहे युनिट नंबर 4. असं नाही की लास्ट आहे, 5वा युनिट पण आहे. बट 5व्या युनिटचा मला आय-एम-पी क्वेशन काढायला थोडा उशीर लागेल. तर ते 5व्या युनिटचं मी आपल्या मॅच्युअर इंजिनिअरच्या जो WhatsApp ग्रुप आहे त्याच्यावरती टाकेन किंवा मग जर पॉसिबल झाला तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवून युनिट नंबर 5चा मी आय-एम-पी क्वेशन टाकेन. ओके. तर याच्यामध्ये युनिट नंबर 6 मध्ये जो युनिट नंबर 6 आहे तुमचा सेमी कंडक्टर फिजिक्स अँड अल्ट्रासोनिक. तर हा युनिट नंबर 4 आहे तुमचा. तर युनिट नंबर 4 मध्ये डिफरन्शिएट कंडक्टर सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर त्याला काय म्हणतात आणि त्याचे डेफिनेशन फॉर द थेरी ऑफ सॉलिड्सच्या टर्ममध्ये तुम्हाला नाही का हे करायचं आहे. त्यानंतरनं फर्मी लेव्हल कंडिशन त्याची काय आणि एक्सप्लेन द फर्मी लेव्हल, त्याचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन फंक्शन काय आहे, त्याचं मीनिंग काय, सिम्बॉल काय ते तुम्हाला करायचं. ओके. हा सुद्धा खूप आय-एम-पी आहे फर्मी लेव्हलचा. ओके. तर जो युनिट नंबर तुमचा 4 आणि 5 आहे पूर्ण थेरॉटिकल आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण थेरॉटिकल आणि मला वाटतं की सर्वात ईझी आहे ते युनिट. सो ट्राय करा की ते युनिट चांगले प्रिपेअर करायचा. ओके. त्यानंतर आहे फर्मी लेव्हलचा झाला. त्यानंतर सेकंड आहे परत आहे डिफाईन्ड फर्मी लेव्हल. फर्मी लेव्हल म्हणजे काय इन टर्म्स ऑफ द वर जो होता कंडक्टर हा सेमी कंडक्टर कंडिशन वेगवेगळी आहे आणि शो द फर्मी लेवल फॉर द पी आणि एन टाईप साठी ज्यावेळेस टी झिरो आणि टी ग्रेटर दॅन झिरो असतो त्या कंडिशनला तुम्हाला फर्मी लेवलचा ग्राफ ड्रॉ करून दाखवायचं आहे. त्यानंतर अगेन फर्मी लेवल फॉर द डिस्क प्रोबॅबिलिटी टी झिरो असताना टी वन अँड टी टू असताना ज्यावेळेस टी टू हा टी वन पेक्षा मोठा आहे आणि झिरो पेक्षा मोठा म्हणजे टी वन इंटरमिडिएट आहे सर्वात मोठा टी टू टी वन देन झिरो. तर त्याच्यासाठी आणि त्याचं सिग्निफिकेशन काय आहे किंवा सिग्निफिकन्स काय आहे इन टर्म्स ऑफ द फिगर्स म्हणजे फिगर्स ग्राफ शो करून तुम्हाला हे दाखवायचं आहे. इझी युनिट आहे. सर्वात इझी 4 आणि 5 युनिट नंबर खूप इझी आहेत. ओके. त्यानंतर फर्मी लेवल फॉर द डिस्क जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनसाठी जे डेरिव्हेशन आपल्याला एक्सप्रेशन सेमीकंडक्टरच्या टर्म्समध्ये तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे तो सुद्धा खूप आय-एम-पी आहे. त्यानंतर ड्रॉ द वेल लेवल डायग्राम फॉर द एनर्जी लेवल बँड सर्वात आय-एम-पी आहे. पी-एन जंक्शन डायोड 0 बायस आणि आमच्या वेळेस हा आला होता 6 मार्काला. सो आय-एम-पी आहे 6 मार्काचा. ओके. गेली 3-4 वर्षाची जरी तुम्ही पेपर बघितलाय किंवा मागच्या वर्षी जर तुम्हाला जरी बघितलाय, तर तुम्हाला हेच क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतील. ओके. तर याच्या पलीकडे तुम्हाला काय भेटणार नाही. फोटोव्होल्टाइक इफेक्ट काय आहे आणि त्यांच्या व्ही-आय कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आय-व्ही कॅरेक्टर्स, व्ही-आय कॅरेक्टरिस्टिक्स म्हणा काही फरक पडत नाही. ओके. म्हणजे व्होल्टेज व्हर्सेस करंट किंवा करंट व्हर्सेस व्होल्टेज फॉर द सोलार सेल्ससाठी ते तुम्हाला ग्राफ थ्रू नाही का ते डिफाईन करून एक्सप्लेन करायचं आहे. ओके. त्यानंतर आहे स्टेट द मेजरमेंट फॉर द इम्प्रूव्ह द सोलार सेल. आता सोलार सेलची इफिशियन्सी जर का तुम्हाला इम्प्रूव्ह करायची आहे, तर ती तुम्ही कोणत्या वेनी इम्प्रूव्ह करणार आहे, ते तुम्हाला याच्यामध्ये एक्सप्लेन करायचं आहे. खूप हॉल इफेक्ट सर्वात आय-एम-पी मला वाटतं. हॉल इफेक्ट आणि त्याचं कोइफिशियंटचं डेरिव्हेशन खूप आय-एम-पी आहे. हा सुद्धा तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर डिस्कस द कन्स्ट्रक्शन वर्किंग सोलार सेल खूप ईझी आहे. फक्त डायग्राम लक्षात ठेवा आणि एक्सप्लेन तुमच्या ओन वर्ड्समध्ये करा. ओके. ॲप्लिकेशन ऑफ द सोलार सेल अगेन ईझी आहे. अल्ट्रासोनिक वेव्ह आणि 5 प्रॉपर्टीज ऑफ अल्ट्रासोनिक वेव्ह त्याची प्रॉपर्टी तुम्हाला सांगायची आहेत. अल्ट्रासोनिक वेव्हचं जे जनरेशन आहे इन्व्हर्स फिझो इलेक्ट्रिक इफेक्टचा यूज करून जो ट्रान्झिशन आहे तो तुम्हाला हे करायचा आहे. डिस्कस अल्ट्रासोनिक वेव्ह द पोझिशन फ्लो इनसाइड द मटेरियल म्हणजे इनसाइड द मटेरियल अल्ट्रासोनिकचा फ्लो कसा होतो तो आणि त्याचा थिकनेसचा लास्ट क्वेश्चन आहे. त्याची थिकनेस तुम्ही कशी फाइंड आउट करता ते ते नाही का तुम्हाला नाही का
करायचं आहे. ओके. तर हा होता अबाउट आपला फिजिक्स. तर याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं, युनिट नंबर 5 किंवा 4 दोन्ही सुद्धा थेरॅटिकल आहेत. मी 5 चे क्वेश्चन दिले ना. 5, 4 पहिला किंवा दुसरा करा यातला. त्यानंतर तुम्ही करा फर्स्ट, त्यानंतर करा सेकंड, त्यानंतर करा थर्ड. ओके. या सिक्वेन्सनी तुम्हाला याचा स्टडी करायचा आहे. ओके. तर ज्यांना पण 11वी-12वीला फिजिक्स हार्ड वाटला असेल, बट लक्षात घ्या तुमचा इंजिनिअरिंगचा फिजिक्स खूप म्हणजे खूप सोपा आहे. डिफिकल्टी लेवल एकदम 0 म्हणू शकतो आपण. खूप ईझी आहे. जेवढा तुमचा 11वी-12वीचे 16 धडे होते तुम्हाला, ओके. 16 धडे, 16 टॉपिक होते. तेवढे खूप लेंदी होते, खूप अवघड होता. क्वेशन कॉम्प्लेक्स होते, डेरिव्हेशन कॉम्प्लेक्स. इथं तसं नाही. 5 युनिट आहे, फिक्स क्वेश्चन आहेत, फिक्स पॅटर्न आहे. याच्या पलीकडे काहीच येणार नाही. तुमच्या मित्र ज्यांना पण फिजिक्स अवघड जातोय किंवा त्यांचा बॅकलॉग आहे, तर त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर कोणता व्हिडिओ, कोणता सब्जेक्ट, कोणता जर का टॉपिक किंवा कोणत्या सब्जेक्टचे आय-एम-पी क्वेश्चन पाहिजे असेल, तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक यू.